मित्रांनो, पुढील आपला प्रकार आहे घन आणि घन व घनमूळ. आता घन म्हणजे नेमकं काय? तर घन म्हणजे दिलेल्या संख्येचा तिसरा घात. ती क्रिया आपल्याला गुणाकार स्वरूपामध्ये मांडून तो प्रत्यक्ष गुणाकार करणे म्हणजे घन. बघा, जसे उदाहरणार्थ या ठिकाणी मी घेणार 3चा घन. 3चा घन म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3. 3 वेळेस त्यांचा गुणाकार करणार. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. या ठिकाणी या संख्येचा घन हा आला 27. तसेच 4चा घन. 4 हा पाय आहे, घातांक 3 आहे. इथे याची मांडणी याप्रमाणे होणार 4 गुणिला 4 गुणिला 4. 4 चौका 16, 16 चौक 64. 64 हा त्याचा आला घन. पुढे आपला विषय येतो आहे घनमुळाचा. घनमुळाचा म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला विचारताना या ठिकाणी विचारणा होणार आहे 64. या संख्येचं घनमूळ किती? या संख्येचं घनमूळ किती म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे विचारणा केलेली असणार. एकतर या ठिकाणी अशा प्रकारे लेखीकाम आपल्याला करता येतं किंवा याचं लेखीकाम हे अशा रीतीने आपल्याला करता येतं. 64चं घनमूळ तर ते किती? तर ते आपण या ठिकाणी शोधलेलं आहे किंवा आपण ते लिहिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला मांडणी करता येईल. कारण का? तर 4चा घन हा 64 आहे, म्हणजे 64चं घनमूळ हे 4 येणार आहे. याचं उत्तर येणार आहे 4. उलट सुलट क्रिया आहेत या. आता या 64चं घनमूळ हे 4 कसं आलं ते आपल्या निदर्शनास याच्यावरून येऊ शकतं किंवा लगेच आपलं उत्तर त्या ठिकाणी तयार राहील. मित्रांनो, 64चं घनमूळ 4 कसं आलं? तर मी अगोदर काय केलं तर टप्प्याटप्प्याने आपण बघू. मुद्दा मी उदाहरण अगोदर घेतलं जेणेकरून आपल्याला घनमूळ संकल्पना लवकर लक्षात येईल. तर बघा कसं काय केलं. मग मी हा 64 घेतला. अगोदर या 64चे अवयव पाडायचे. अवयव पाडताना वर्ग आणि वर्गमूळ किंवा वर्ग काढताना ज्याप्रमाणे आपण अवयव पाडले होते त्याप्रमाणे. साध्या आपल्या ज्या काही कसोट्या असतात मित्रांनो, त्या ठिकाणी 2ची कसोटी असेल, 3ची असेल, 5ची असेल, 7ची असेल, 13ची असेल, त्या कसोट्यांचा आपण त्यांना लागू करायच्या आणि त्यानुसार त्यांचे अवयव आपण पाडायचे. आता 64 ही संख्या जर माझ्या डोळ्यासमोर जर आहे तर 64 संख्येमध्ये एकक स्थानी 4 हा अंक आहे. 4 हा अंक एकक स्थानी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी 2ची कसोटी लागू करता येते आपल्याला. मग बघा 2 गुणिला कोणती संख्या येईल? तर 64ला 2ने भागायचं. 2 त्रिक 6 आणि 2 दुने 4. म्हणजे 2 आणि 32 यांचा गुणाकार जर केला तर तो तुम्हाला बरोबर मिळतोय 64. आता मी पाडणार या 32चे अवयव. कसे? हा 2 जसाचा तसा. 32चे अवयव आणखी एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 2 गुणिला 16. आता या 16चे अवयव मी पाडणार ऍज इट इज. हे 2 जसे तसे, 2 जसे तसे. 2 गुणिला 8. मित्रांनो बघा या 8चे अवयव 2 गुणिला 4. याचे अवयव पाडले मी आता. आणि शेवटी या 4चे अवयव 2 गुणिला 2. आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे 3-3च्या गटामध्ये आपल्याला त्याची विभागणी ही करायची आहे. बघा 1 2 3 आणि हा 1 2 3. हा एक गट तयार झाला इकडे आणि हा इकडे एक गट तयार झाला. या दोघं गटांमधील प्रत्येकी एक एक अंक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे 2 आणि इकडे हा दुसऱ्या गटामधला हा 2. या दोघांचा गुणाकार जर मी या ठिकाणी केला तर तो मला मिळतो आहे 4. म्हणजे 64चं घनमूळ हे किती आहे? 4 आहे. याप्रमाणे मांडणी आपल्याला करता येते. घन संदर्भामध्ये आपण अगोदर बघितलं 3 वेळेस तीच संख्या करायची म्हणजे आपल्याला मिळतो घन. आणि त्यांचे अवयव पाडून 3-3च्या गटामध्ये त्यांची विभागणी करून त्या ठिकाणी उत्तर शोधायचं म्हणजे आपल्याला मिळतंय घनमूळ. मित्रांनो, सराव संच 3.3 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घन आणि घनमुळाचे उदाहरणं काही आपल्याला दिलेले आहेत. त्याच्या आधारे मी काही उदाहरणं या ठिकाणी लिहिली होती. आपल्या पाठ्यवहीमध्ये सराव संचाला आपण वेळोवेळी हे लेखीकाम हे करून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि नंतर मग सराव संचाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करायची. मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा. आपल्याला
जे काही आपल्या आणखी चाचणी परीक्षा राहील त्या चाचणी परीक्षेला जवळपास 3 ते 4 प्रकरणं आपल्याला त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात येतील. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी संख्या ती 1/m किंवा 1/n च्या स्वरूपात जर दिलेली असेल तर तिचं वाचन कसं करायचं ते आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे संख्येचा घातांक हा m/n च्या स्वरूपात जर असेल तर संख्येचा घातांक हा m/n अशा परिमेय संख्येच्या स्वरूपात जर दिलेला असेल तर त्याचं वाचन किंवा त्याचं लेखन हे कसं करायचं आणि त्याचं उत्तर हे कसं काढायचं ते आता आपण या ठिकाणी बघू. उत्तर म्हणजे त्याची किंमत. आता एक नमुना उदाहरण या ठिकाणी मी घेतोय. तर नमुना उदाहरणामध्ये बघा 64 चे घनमूळ. तर 64 चं घनमूळ किती येतं तर ते आपण बघणार. त्याचं लेखी काम केलं बघा मी आपल्या अगोदरच्या भागाप्रमाणे 64 हा पाया घेतला आणि त्याचं घनमूळ म्हणजे 1/3 घातांक. पण व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर 64 ही संख्या काय आहे नेमकी ती तर मित्रांनो 8 चा तो वर्ग 8 8 64 आणि त्याचा 1/3 घातांक म्हणजे 8च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ. 8च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ किती येणार आहे हे किंवा 64चं घनमूळ किती येणार आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी येणार आहे ते 4. या ठिकाणी ही संख्या एकतर तुम्ही अशी सुद्धा लिहू शकता किंवा अशी सुद्धा लिहू शकतात. त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला हेच मिळणार आहे. लेखी काम किंवा वाचन जर करायचा विषय आला तर इथे आपण याचं लेखी काम आपण करू शकतो. 8च्या तिसऱ्या मुळाचे दुसरा घात. बघा हे तिसरं मूळ होतं छेदस्थानी आणि घातांक 2 होता. याचं जर लेखी काम करायचं म्हटलं तर आपण करू शकतो 8च्या वर्गाचे तिसरे मूळ किंवा 8च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ हे सुद्धा असं वाचन आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा रीतीने मित्रांनो एकच संख्या ही आपल्याला दोन स्वरूपामध्ये तिची मांडणी ही आपल्याला करता येते. याच्यावरती आधारित जो काही संग्रह आहे तो आहे तुमचा सराव संच 3.2. त्यामधले काही 1-2 उदाहरणं या ठिकाणी मी घेतो म्हणजे आपल्या ते कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला ते सहज सोपं जाईल. बघा 45 या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे आपल्याला दिलेलं आहे 4/5 विचारलेला आहे कितव्या मुळाचा कितवा घात. म्हणजे कितव्या मुळाचा कितवा घात म्हणजे बघा 45 चे 5व्या मुळाचा चौथा घात किंवा याचं लेखी काम जर करायचं म्हटलं तर बघा 45 5व्या मुळाचा 1/5 आणि याचा चौथा घात असं आपण या ठिकाणी याला लिहू शकतो. आपण इथे जर आणखी बाजूच्या रकान्यामध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ कितव्या घाताचे कितवे मूळ हा इथे बघा आला 45 कितव्या घाताचे म्हणजे चौथ्या घाताचे आणि कितवे मूळ तर त्याचं उत्तर आहे 5वे मूळ. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो 45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. याचं लेखी काम आपण अल्टरनेट जर केलं तर त्या ठिकाणी हे मिळणार आपल्याला. म्हणजे एकाच पायाचे परिमेय संख्येच्या या घात रूपामध्ये मांडणी केल्यामुळे त्याचं वाचन आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारामध्ये आपल्याला हे करता येतं. एवढं आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो निदर्शनास येईल या 3.2च्या या संग्रहामध्ये.
आपल्याला दोघं प्रकारे म्हणजे या दिलेल्या घटकावरून अशा प्रकारे लेखीकाम आपल्याला करता येतं किंवा या प्रकारावरून अशा प्रकारे लेखीकाम आपल्याला अल्टरनेट या ठिकाणी करण्याची मुभा या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, छान भाग आहे. निश्चित तुम्ही सोडवा आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये याची नोंद ठेवा. वेळोवेळी अपडेट्स मला त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपवरती तुम्ही मला सेंड करा, जेणेकरून मला त्यातील चुका किंवा चांगलेपणा मला त्या ठिकाणी शोधता येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय मला देता येईल. धन्यवाद.